हॅलो, आजचा व्हिडिओ ना सगळ्या सासू वाचण्यांसाठी ना खरंच खूप आनंद देऊन जाणार आहे आणि कदाचित वडिलांच्या आठवणीने ना तुमच्या डोळ्यात पाणी पण येईल. आजचा व्हिडिओ ना तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या घरी घेऊन जाईल आणि तुम्हालाही तुमचे लग्नाआधीचे दिवस नक्की आठवतील. तर मैत्रिणींनो, आपण ना नेहमी म्हणतो की या गोष्टी मी आईकडून शिकले किंवा हे सगळं माझ्या आईचं पाहूनच मी शिकले, आईचे गुण माझ्यात उतरलेले आहेत. पण फार कमी वेळा आपण बोलतो की हे मी माझ्या वडिलांकडून शिकले किंवा वडिलांचं पाहून ते माझ्यात आपोआप आलं. हे बऱ्याचदा आपण बोलतच नाही. तसं तर ना मी रोजच मुलं आणि नवरा घराच्या बाहेर पडले ना की 90ची गाणी लावून घेते आणि पटापट माझं कामावरून घेते. म्हणजे गाणे ऐकता ऐकता नाचत नाचत ना मी माझं सगळं काम करते. पण आज ना सहज सगळं आठवलं आणि मला त्या सुरेख आठवणीत रमता आलं. माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला दोघांनाही गाण्याची खूप आवड. आमच्याकडे आधीपासूनच ना एक रेडिओ होता, त्यामुळे पहाटेपासूनच आकाशवाणीचं जे केंद्र आहे ते चालू असायचं. नवी जुनी मराठी हिंदी गाणी माझे वडील लावून घ्यायचे. वडील असले ना की आम्हाला आमची नवीन गाणी ऐकायला मिळत नव्हती. पण वडील बाहेर गेले ना की मी आणि माझी मोठी बहीण ना मोठा आवाज करून FM-ला 90ची गाणी लावून ऐकायचो आणि ती गाणी ना आमची तोंडपाठ व्हायची. आता आजही माझ्या नवऱ्याला आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की माझ्या गाण्याच्या 2-2 ओळी सुद्धा पाठ नाही, तुला अख्खीच्या अख्खी गाणी कशी काय पाठ? तर आता नवऱ्याला काय सांगू की मी दिवसभर फक्त गाणीच ऐकायची. सुट्टीच्या दिवशी तर अक्षरशः दिवसभर आम्ही गाणे ऐकायचो आणि वडिलांच्या गाडीचा आवाज आला ना की पटकन आम्ही रेडिओ बंद करायचो किंवा आवाज कमी करायचो. आता आहे ना गाण्यांप्रमाणेच ना माझ्या वडिलांना झाडं लावण्याची सुद्धा खूप आवड होती आणि त्यामुळे आपसुकच ना ती आवड माझ्यात आली. आपण नेहमीच म्हणतो आईकडून मी हे शिकलो ते शिकलो, पण खरं तर जेवढं आपण आईकडून शिकतो ना तेवढंच आपण नकळतपणे आपल्या वडिलांकडून पण शिकत असतो, पण आपण ते कधीच बोलत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांकडून काही शिकलेले आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या सासरी राहत असेल ना तर वडिलांच्या अशा सवयी तुम्हाला आठवतात की माझ्या वडिलांना ही सवय होती आणि ती माझ्यात आत्ता मला जाणवते की माझ्या वडिलांची ती सवय माझ्यात आलेली आहे. तर हे सुद्धा तुमच्या बाबतीत होतंय का? आणि आता प्रत्येक व्हिडिओ मी करते ना तर कुठे ना कुठे माहेरची आठवण येतच असते. प्रत्येक गोष्टीत आपण सासरी असलो ना की माहेर शोधत असतो. म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की सासरी सुद्धा माहेरची माया आपल्याला ना रोज नवीन संघर्ष करायला बळ देत असते. म्हणजे रोज एक माहेरची गोष्ट आठवली ना तरी सुद्धा मन आनंदून जातं. आता माझं हे रोजचं संध्याकाळचं सकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत असते. आता मस्त संध्याकाळी देवपूजा करून ना मी मस्त चहा देखील करून घेतला. आता ही रोजचीच माझी छोटीशी कामं असतात आणि झाडं लावायची आवड मला माझ्या वडिलांपासूनच आलेली आहे. त्यांना सुद्धा खूप आवडायची झाडं लावायला आणि ती मला सुद्धा आता खूप आवडतात. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.